एषसुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दाम्यवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अच्छावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जतो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये चरणान योग चुलिका आपण बघतोय. श्रमणार्थीचं आचरण कसं असतं, मुनिपदाचा तो कशा रीतीने ग्रहण करतो हे प्रकरण आपलं सुरू आहे. आणि यामध्ये आपण बघितलं की बाह्यतः असणारा द्रव्यलिंगी वेश आणि अंतरंगात असणारा भावलिंगपणा दोन्हींची समग्रता जिथे असते तेव्हाच खरा मुनिपणा त्यांच्या जीवनात आहे. बाह्यतः नग्नता, केशलुंचन, शरीर शृंगार न करणे आदी क्रिया आणि अंतरंगामध्ये 12 कषायांचा अनुदयपूर्वक असणारी वीतरागता, या दोहोंचाही समन्वय ज्या वेळेला घडतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते 6व्या 7व्या गुणस्थानवरतीचे मुनी असतात. आणि काल आपण जसं बघितलं की ज्या वेळेला ते मुनिव्रताचा अंगीकार करतात तर प्रथमतः जे त्यांना चारित्र्य होतं ते सामायिक अभेद रूप चारित्र्य होतं. आणि अशा या अभेद चारित्र्यामध्ये ते लीन असतात अंतर्मुहूर्त पर्यंत. तिथे भाव्य भावक असा भेद जीवनात उरत नाही. अद्वैत नमस्कार त्यांच्या जीवनात असतो. वितराग परिणतीमध्ये एकाग्र झाल्यामुळे तेच त्यांच्यासाठी सामायिक आहे, तीच आलोचना आहे, तेच प्रत्याख्यान आहे आणि तेच प्रतिक्रमण देखील असणार आहे. या सगळ्या गोष्टी एक परिणामाच्या अभेद आत्मतत्वामध्ये स्थित झाल्यामुळे त्यांच्या जीवनात साधल्या जाणार आहे. आता हा असा अविच्छिन्न रीतीने सामायिक चारित्र्यामध्ये किती काळ स्थिर राहू शकतो, मर्यादा आहे की नाही, तर असा प्रश्न जर आमच्या मनात आला तर श्रमणार्थी असेल, कोणताही क्षायोक्षमिक जीव असेल ज्ञानधारी, तरी त्याला अंतर्मुहूर्तामध्ये त्याचा उपयोग निश्चितपणे बदलणार असतो. एका अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त काळ तो एका वस्तूवर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि म्हणून त्याचा उपयोग 7व्या गुणस्थानात अभेद आत्मतत्वामध्ये लीन होईल तो किती काळ, तर एक अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्त याचा अर्थ 48 मिनिटाला एक समय कमी हा मॅक्झिमम सगळ्यात मोठा अंतर्मुहूर्त. आणि अंतर्मुहूर्ताची सुरुवात होणार आहे 1 आवली प्लस 1 समयापासून. एवढ्या मधले जे सगळे पर्याय आहे याला अंतर्मुहूर्त म्हटल्या जातात. म्हणून तो अंतर्मुहूर्त 5 मिनिटाचा असू शकतो, 10 मिनिटाचा असू शकतो, 20 मिनिटाचाही अंतर्मुहूर्तच म्हटल्या जातो. 48 मिनिटाला एक समय कमी इथपर्यंत अंतर्मुहूर्तच म्हटल्या जातात. कुणाच्या जीवनात हा अंतर्मुहूर्त छोटा असेल, कुणाच्या जीवनामध्ये हा अंतर्मुहूर्त मोठा असेल, पण त्यानंतर नियमपूर्वक त्यांची भूमिका बदलते, त्यांचा उपयोग स्थिर राहत नाही. ते 6व्या गुणस्थानवरतीच्या प्रमत्त विरत नावाच्या गुणस्थानात पतित होतात. म्हणजे 7व्यापासून त्यांचं पतन 6व्या गुणस्थानामध्ये होतं. आता असं जे चारित्र्य त्यांच्या जीवनात 6व्या 7व्या गुणस्थानात असणार आहे, तर अविच्छिन्न सामायिकाची धारा ही किती काळ असते, त्यानंतर त्याला कोणत्या चारित्र्याचा
सामना करावा लागतो, कोणतं चारित्र्य त्याच्या जीवनात येतं, हे या आता 2 गाथा, या युग्म गाथा आहे आणि या 2 गाथांमध्ये ही भूमिका स्पष्ट करत आहे, ज्याला छेदोपस्थापना असं आगमामध्ये नाव दिलेलं आहे. आणि छेदोपस्थापना म्हणत असताना छेदही 2 तऱ्हेचा आहे. एक म्हणजे 6व्या गुणस्थानात आले, विकल्पाच्या भूमिकेत आले, निर्विकल्प अवस्था संपली, हा देखील एका दृष्टीने छेदच झाला. आणि दुसरा छेद की त्यांच्या प्रकारे जे महाव्रत त्यांनी स्वीकार केलेले आहे, याच्यामध्ये अतिचार आणि अनाचाराची गोष्ट आली, त्यावेळेला तो त्यांच्या जीवनामधला चारित्र्याचा दोष म्हटला जातो. ह्याही छेदच त्यांच्या जीवनामध्ये असणार आहे. म्हणून पुढे नंतर येणाऱ्या गाथांमध्ये या छेदद्वयांची देखील चर्चा राहणार आहे. पहिल्यांदा तर या ठिकाणी 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत ते आले, निर्विकल्प उपयोगापासून च्युत झाले, हाच त्यांच्या जीवनात त्यांनी महान असा छेद मांडलेला आहे. आणि ती भूमिका कशी असते हे 2 गाथांमध्ये आता स्पष्ट करतात. वदसमिति दिंदिय रोधो लोचावस्सयमचेल मह्नानं खिदीसयन मंत वनम खिदिभोय मणेगभ्यत्तं च एदे खलु मूल गुणा समनानं जिनवरे हि पण्णता ते सुपमत्तो समनो छेदो वट्ठावगो होदी. वदसमिति दिंदिय रोधो लोचावस्सयमचेल मह्नानं खिदिसयन् मदन्तवनं खिदिभोयमणे गभत्तं च एदे खलु मूलगुणा समनानं जिनवरे हि पण्णता ते सुपमत्तो समनो छेदो वट्ठावगो होदी. व्रत, समिती आणि इंद्रिय रोध, इंद्रियांचा निरोध करणं. व्रत 5 आहेत, महाव्रत, नंतर समिती 5 आहेत आणि इंद्रिय विजय, इंद्रिय निरोध 5 प्रकारचा, 5 इंद्रिय ताब्यात ठेवणे. नंतर लोचावस्सयम, लोच हा आवश्यक, लोच आणि आवश्यक, आवश्यक 6 त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेली आहे. आणि अचेलम म्हणजे अचेलकत्व, म्हणजे निष्परिग्रहीपणा, दिगंबरपणा. आणि अन्नाहम म्हणजे अस्नान. खिदीसयनम, खिदी भूमीवर शयन. नंतर अदंतवनम, अदंत धावन. खिदिभोयनम उभ्यानेच भोजन. आणि एकभत्तम एकाच वेळेला भोजन. खलु एदे समनानम मूलगुणा, हे श्रमणांचे 28 मूलगुण म्हटल्या गेले आहे. 28 मूलगुण कोणते साधूंचे? तर 5 महाव्रतांचं पालन करणं, 5 इंद्रिय विजय असणं, 5 समितींचं पालन करणं, 5-5 3दा, नंतर 6 आवश्यक आणि 7 शेष गुण. अशा प्रकारे 28 मूलगुण हे साधूंच्या जीवनात सांगितलेले आहे. आणि ते सुपमत्तो समनो, आणि याच्यामध्ये प्रमत्त असणारा जो श्रमण आहे, म्हणजे या मूलगुणांचं पालन करणारा जो श्रमण आहे तो छेदोवट्ठावगो होदी, तो श्रमण छेदोपस्थापक म्हटल्या जातो. आता कसं झालं हे की शुद्धोपयोगाची त्यांची प्रथमतः भूमिका होती. सामायिक अभेद जीवनात स्वीकार केला होता, कारण ज्या वेळेला व्रतांचा स्वीकार केला जातो त्यामध्ये परिणामांची अत्यंत उज्ज्वलता असते. आम्ही व्यवहारामध्ये देखील बघतो की ज्या वेळेला अगदी पहिल्या वेळेला मला व्रत घ्यायचे असेल तर त्यावेळेचा उत्साह आमचा आणि त्यावेळेला व्रतामधली तत्परता अत्यंत विशुद्ध भावपूर्वक असतं. कधी तो दिवस एकदा उजाडेल आणि कधी मी व्रत घेईल आणि कधी व्रत पालन करेल, अशा प्रकारची एक अनिवार्य उत्कंठता जीवनात साधारणतः आपल्याला दिसते. आणि जसं आम्ही व्रतामध्ये जातो, व्रतामध्ये गेल्यानंतर कदाचित कुणाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी शिथिलाचार देखील येऊ शकतो.
की आम्ही उगीच व्रत घेतलं, किंवा व्रत घेताना नंतर दुसऱ्या वर्षी आम्हाला परत थोडंसं टेन्शन आलं. कदाचित कुणाच्या जीवनात व्रतांमधला उत्साह निरंतर कायमही असू शकतो, पण काहींच्या जीवनामध्ये अशा प्रकारे भूमिका त्यांची बदलूही शकते, की मी व्रत घेतलंय, आता मला ते निभावणं आहे. आणि ज्या वेळेला ही भाषा येईल की मला निभावणं आहे, त्यावेळेला समजायचं की उत्साह त्या ठिकाणी पूर्वीचा राहिला नाही. आणि ज्या वेळेला व्रताची तत्परता, ओढ अनिवार्यपणे तशीच्या तशी टिकते, त्यावेळेला समजायचं की जसे जेव्हा व्रत घेतले होते तसाच उत्साह व्रत पाळताना शेवटपर्यंत सगळ्या वर्षांमध्ये कायम टिकलाय. एक दिवसाचं व्रत जरी आम्ही घेतलं तरी याच्यामध्ये अशा प्रकारे परिणामांमध्ये तरतमता दिसते. आता हे तर मुनी आहे, त्यांनी तर नियम हा आयुष्यभरासाठी घेतलेला आहे. सामायिक आणि छेदोपस्थापना अशी त्यांची भूमिका असणार आहे, आणि अपरिहार्यपणे ते 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत येतात. त्यांना यावं लागतं. वास्तविकतः त्यांच्या जीवनात तर त्यांना हा शुद्धोपयोगाची जी अवीट गोडी त्यांना प्राप्त झाली आहे, त्यामध्येच निरंतर निमग्नता असणं हेच त्यांना श्रेयस्कर असतं, किंवा तिथेच ते लीन असतात. पण तरी देखील क्षायोपक्षमिक जाण्य ज्ञानामुळे त्याच्या या अवस्थामध्ये ते स्थिर राहू शकत नाही. त्यांची भूमिका बदलते. संज्वलनचा तीव्र उदय आला की त्यांची भूमिका ही शुभोपयोगाची भूमिका होते. संज्वलनचा जेव्हा मंद उदय चालतो आहे तेव्हा ते शुद्धोपयोगात लीन असतात, आणि अशा तऱ्हेने हे मूल गुणांचं पालन त्यांच्या जीवनात दिसतं आहे. मूल गुणांचं पालन करत असताना सुद्धा जर अंतरंग कारणाचा जर विचार केला तर अंतरंगामध्ये अजूनही 12 कषायांचा अनुदय विद्यमान आहे. अनंतानुबंधी पण नाही, अप्रत्याख्यानावरण कषाय पण नाही, आणि प्रत्याख्यानावरण कषाय पण त्यांच्या जीवनात नाही. त्यांचा क्षयोपक्षम आहे, त्यांचा अनुदय आहे, आणि म्हणून त्यांच्या या 12 कषायांच्या अभावात असणारी वितरागता आणि त्यांनी होणारा संवर निर्जरा ही त्यांच्या जीवनात अवश्यपणे घटित होतेच, जरी त्यांची भूमिका त्या ठिकाणी शुभोपयोगाची असेल, उपदेश देण्याची असेल, शास्त्र लेखनाची असेल, कदाचित श्रावकांसोबत ते गप्पाही करत असतील, गप्पा म्हणजे धर्मचर्चाही करत असतील, पण तरी देखील त्यांच्या जीवनात अशा प्रकारे हा 12 कषायांचा अनुदयपूर्वक असणारी संवर निर्जरेची भूमिका असणारच आहे. आणि फरक कुठे पडला? जो मंद उदयामध्ये आत्मलीनता होती, निर्विकल्पपणा होता, तो संपून आता ते प्रवृत्ती मार्गामध्ये दिसत आहे, गमन करताना दिसत आहे. पण गमन करताना दिसताना सजगपूर्वक गमन आहे. आहार घेताना दिसत आहे, पण आहार घेत असताना सुद्धा हा आहार मला आत्म्यासाठी हा घ्यायचा आहे, म्हणजे मला अनुभूतीसाठी हा पूरक ठरणार आहे म्हणून घ्यायचा आहे. शरीराची देहस्थिती जर यथास्थित असेल तरच मी तपश्चर्या करू शकणार आहे, आणि जर शरीराची स्थिती बिघडली तर मी माझ्या या मनुष्य देहाला देखील हरवून बसेल, आणि म्हणून हा देह मला टिकवायचा आहे. टिकवायचा आहे म्हणत असताना फक्त त्याच्याकडून माझ्या आत्म्यासाठी मला कार्य करायचं आहे, हा एकमेव उद्देश त्यांच्या आहार घेण्यामागचा असणार आहे. म्हणून त्यांच्या जीवनात ही जी भूमिका आली, विकल्पाची भूमिका, या भूमिकेला देखील त्या ठिकाणी विकल्प म्हटलं, आणि म्हणून ती त्यांची छेद झालेला आहे. सामायिकामध्ये ते लीन नाही, म्हणून या दृष्टीने त्या मूल गुणाच्या प्रवृत्ती मार्गाला देखील छेद असं म्हटलेलं आहे. छेदाची भूमिका लक्षात घ्या. छेद म्हटला की आम्हाला एकदम आठवते की ते मुनिव्रतापासून भ्रष्ट झाले, असा या ठिकाणी छेदाचा अर्थ नाही. छेदाचा अर्थ निर्विकल्प भूमिका संपून फक्त शुभोपयोगाच्या भूमिकेत ते आले.
जसं समंतभद्र आचार्य जे रत्नकरण शावकाचार्यचे रचयिता होते, त्यांना त्यांची दीक्षा सोडावी लागली. तो त्यांचा दीक्षेचा छेद, तसा छेद या ठिकाणी अभिप्रेत नाही. तो छेद हा दुसऱ्या छेदामध्ये येणार आहे. त्या ठिकाणी व्रत काही काळासाठी त्यांनी बाजूला ठेवले, पण व्रतामधली जी आस्था होती ती यत्किंचित देखील तिथे त्यांची कमी झालेली नव्हती. असा त्यांचा तो वेगळ्याच प्रकारचा छेद तिथे लक्षात घ्यायचा आहे. आणि इथे छेद म्हणत असताना आम्हाला ही शुभोपयोगाची भूमिका अभिप्रेत आहे. जसं एवढे आचार्य होऊन गेले आणि आचार्यांनी ग्रंथसंपदा लिहिली. ग्रंथसंपदा लिहिणं हा त्यांच्यासाठी छेद आहे. आणि छेदाच्या भूमिकेत गेल्यानंतर लगेचच त्यांना प्रतीतीत यायचं की अरे, हा माझ्या जीवनात मी खाली आलो आहे, माझी भूमिका बदललेली आहे. परत ते 7व्या गुणस्थानाच्या भूमिकेत स्वतःला स्थापित करतात, म्हणून उपस्थापित, छेद आणि उपस्थापना, परत त्या भूमिकेत स्वतःला आरूढ करणं, अशी ही छेदोपस्थापना. छेद, भूमिका बदलली आणि उपस्थापना, परत निर्विकल्प भूमिकेत आले. प्रथमतः ही गोष्ट आम्हाला अगदी मनामध्ये छेदोपस्थापनेच्या बाबतीत ठसवावी लागणार आहे. आता पहा टीका. संपूर्ण सावध्य योगाचा त्यागरूप. पूर्ण सावध्य योग म्हणजे 5 पाप, 5 पापांचा त्यागरूप एक महाव्रताचेच विशेष असल्यामुळे एकच म्हटलं, अभेदच म्हटलं तर शुद्धोपयोग अभिप्रेत आहे की त्या ठिकाणी आता विकल्पच कोणता आलेला नाही, म्हणून हा एकामध्ये स्थित आहे, निर्विकल्प भूमिकेत. आणि असेच या महाव्रताचे विशेष काय आहे तर हिंसा, असत्य, चोरी, कुशील आणि परिग्रह यापासून विरतिरूप 5 पापे. आणि याचाच विस्तार आम्हाला सांगायचा असेल तर तो 5 महाव्रतांच्या रूपामध्ये सांगितला की हा 5 पापांपासून विरत झाला आणि त्यांच्या परिकरभूत आणि त्यांना रक्षण करणारे असल्यामुळे 5 समिती, 5 प्रकारचा इंद्रियांचा निरोध, 5 प्रकारच्या इंद्रियांच्या विषयांवर विजय मिळविणे, स्वतःचे इंद्रिय आत्म्याच्या ताब्यात असणं, 6 आवश्यक केशलोच, अचेलकत्व. अचेलकत्व, चेल म्हणजे वस्त्र आणि अचेलकत्व म्हणजे निर्वस्त्रपणा असणं, अस्नान, भूमिशयन, दात न घासणे, उभ्याने भोजन आणि एकदा भोजन हे निर्विकल्प सामायिक संयमाचे भेद असल्यामुळे. निर्विकल्प दशा तर एकरूप दशा आहे, त्यामध्ये तर अनुभूतीमध्ये तो तद्रूप झालेला आहे, पण ती दशा संपली त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारची ही संयमाचे भेद असणारे, संयमच असणार पण पर्याय त्याचे असे त्याच्या जीवनात त्यांना दिसतात असल्यामुळे हे श्रमणांचे मूलगुणच म्हटल्या जातात. निर्विकल्प सामायिक संयमामध्ये आरूढ असल्या कारणाने जेथे त्या मूलगुणांमध्ये विकल्पाचा अभ्यास नाही, जेव्हा निर्विकल्प भूमिकेत होते त्यावेळेला विकल्प त्यांच्या अंतरंगामध्ये डोकावतच नव्हते. मला समितीचं पालन करायचंय, मला आहार घ्यायचा आहे, माझं स्नान व्रत आहे, अदंत धावन व्रत आहे, कोणताही विकल्प त्यांच्या जीवनामध्ये नव्हता. विकल्प म्हणजे अनुभूती फक्त त्यांच्या जीवनात होती, मी ज्ञाता स्वभावी आत्मा आहे, मी माझ्या ज्ञानातच लीन आहे आणि त्याचाच मी अनुभव घेऊ शकतो, तेच माझं खरं स्वरूप आहे. हे मी शब्दात सांगितलं, पण त्यांचा अनुभव मात्र शब्दातीत असणार आहे. सांगताना शब्दाचा सहारा घ्यावा लागला आणि शब्दांचा सहारा घेतला की ती व्यवहाराची भूमिका झाली, पण शब्दाच्या अतीत जेव्हा ती अनुभूती स्वयं ते घेत आहे ती भूमिका लक्षात घ्या, ती आहे निर्विकल्प भूमिका. आणि त्या भूमिकेमध्ये फक्त ते आत्मपान, अमृतपान, ज्ञानाचं अमृत सेवन तिथे करत आहे. आणि ही जी भूमिका आहे
या भूमिकेत आता कुठल्याही तऱ्हेचा विकल्प नव्हता, विकल्पांचं सेवन नव्हतं. लक्षात घ्या, ज्या वेळेला आम्ही एखादी वस्तू जिभेवर ठेवतो, जिभेवर ठेवलं आणि त्याची साक्षात अनुभूती घेत आहे, त्यावेळेला अनुभूती सांगता येत नाही, अनिर्वचनीय आहे. शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तरी शब्द हे कमी पडतात. शब्दाला पूर्ण सत्य व्यक्त करता येत नाही. शब्दामध्ये जे सत्य व्यक्त होणार आहे त्याच्यामध्ये ते एकतर्फी राहणार आहे. पूर्ण सत्य शब्दांमध्ये कधीही प्रगट होऊ शकत नाही. म्हणून शब्दाला मर्यादा आहे. म्हणून अनुभूती अनिर्वचनीय म्हटली आहे. पण सर्वथा अनिर्वचनीय पण नाही आहे, कथनचित अनर्वचनीय आहे आणि कथनचित सांगता येण्यासारखी आहे. आणि म्हणूनच अध्यात्म परग्रंथांची निर्मिती आचार्य करू शकले, कारण शेवटी अनुभूती त्यांनी शब्दामध्ये ज्या प्रमाणात बद्ध करता येईल त्या प्रमाणात त्यांनी बद्ध करून सांगितली आहे. अशी ही भूमिका बघायची आहे. आणि म्हणून इथे या मूल गुणांमध्ये विकल्प जीवनात नाही. अशा भूमिकेमध्ये प्रमाद करतो तेव्हा, प्रमाद कोणता त्यांच्या जीवनात? प्रमाद म्हणजे आळस. आळस कोणता आहे त्यांच्या जीवनात? तर शुभोपयोगात येणं हा त्यांच्या जीवनातला प्रमाद म्हटल्या गेलेला आहे. आहाराचा विकल्पांतरंगात उठणं हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. शास्त्र लेखनाचा भाव होणं हा त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. आणि म्हणून अशा भूमिकेमध्ये प्रमाद करतो तेव्हा सुवर्ण मात्राच्या इच्छुक पुरुषाला कुंडल, वलय, अंगठी आदींचे ग्रहण श्रेयस्कर असते. एखाद्याला सुवर्ण हवं आहे, तर सुवर्ण असताना फक्त सोन्याकडे त्याचं लक्ष आहे, तर त्याला कोणत्याही सुवर्णाची वस्तू चालू शकणार आहे. तो म्हणेल कुंडलही मला चालतो, बांगडी पण मला चालते, पाटली पण मला चालते, काहीही मला चालतं, पण मला फक्त सोन्याकडे बघायचंय, मला सोनं पाहिजे आहे. म्हणून कोणतेही पर्याय त्याला ग्रहण करता येऊ शकतात. त्याच्यासाठी सगळे मार्ग खुले आहे. तो कोणत्याही तऱ्हेचं ग्रहण करतो. फक्त कुंडल वलयादिकांचे ग्रहण न करता सुवर्ण लाभ श्रेयस्कर असतो असे नाही, असा विचार करून तो श्रमण मूल गुणांमध्ये विकल्प रूपाने आपल्याला स्थापित करतो. पण सामायिक हे निर्विकल्प सुवर्णासारखं आहे. पण इथेच तो स्थिर राहू शकत नाही. तर त्याच निर्विकल्प दशेचे जे पंचमहाव्रत, 5 समिती, 5 इंद्रिय निरोध, 6 आवश्यक, 7 शेष गुण, हे जे मूल गुण सांगितलेले आहे, यापैकी कोणत्याही मूल गुणात स्थित होणं त्याला श्रेयस्कर आहे. सुवर्णाचा इच्छुक जसा कोणत्याही पर्यायीमध्ये सुवर्ण असेल तरी तो त्या ठिकाणी खरेदी करतो, त्याप्रमाणे हा जीव देखील निर्विकल्प भूमिकेतून च्युत झाल्यानंतर या कोणत्याही भूमिकेमध्ये असेल तरीही ती त्याला स्वीकार्य आहे. अशा तऱ्हेने हा विकल्प रूपाने आपल्याला स्थापित करतो, मूलगुणांमध्ये स्थापित करतो आणि छेदोपस्थापक होतो. अशी त्याची जी भूमिका आहे ही छेदोपस्थापक, छेदोपस्थापक मध्ये छेद आणि उपस्थापक अशी भूमिका आहे. छेद झाला आणि परत तो स्वतःला अंतर्मुहूर्तानंतर परत निर्विकल्प सामायिक अभेद चारित्र्यामध्ये स्थित करतो. म्हणून असं म्हटलं जातं की हे साधू संत म्हणजे साधू जे असतात, मुनी जे असतात, हे निरंतर 6व्या 7व्या गुणस्थानात झुलत असतात. अंतर्मुहूर्तात 6व्यामध्ये तर अंतर्मुहूर्तामध्ये 7व्यामध्ये असं त्यांचं भावांचं परिवर्तन सतत आपल्याला पाहायला मिळतं. हीच गोष्ट आता आपण बघूया. दोनशे 8 आणि 209 नंबरच्या गाथांचं. सतत सामायिक संयमात आरूढ असणारा हा श्रमण शुभ भावांमध्ये येऊन छेदोपस्थापक होतो.
निर्विकल्प सामायिक संयमाचे विकल्प श्रमणांचे मूलगुण म्हटले जातात. निर्विकल्पक सामायिक संयम आणि त्याचे विकल्प. विकल्प म्हणजे 5 महाव्रत, 5 समिती हे त्याचे विकल्प आहे आणि या विकल्पांना श्रमणाचे मूलगुण म्हटले जातात. वास्तविक श्रमणाचा मूलगुण एकच, निर्विकल्प सामायिक संयम. या निर्विकल्प सामायिक संयमात संज्वलन चतुष्टयाच्या विपाकामुळे तो सतत राहू शकत नाही. कारण संज्वलनचा तीव्र उदय आला की त्याला 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत तो येतो, तो राहू शकत नाही. म्हणून भेदरूप विकल्परूप संयमाची पालना करतो. अभेद रूपाने संयम पालन करणे हे सामायिक आहे, तर भेदरूप संयमाची पालना ही छेदोपस्थापना संयम आहे. निर्विकल्प सामायिक संयमामध्ये अखंड एक न्यायकृप आत्म्याची आराधना असते. ज्यावेळेला निर्विकल्प सामायिक आहे त्यावेळेला कुठल्याही तऱ्हेचा विकल्प जीवनात नाही, केवळ अनुभूती आहे. अबुद्धिपूर्वक रागद्वेषादी परिणाम तिथेही विद्यमान आहे, पण ते अबुद्धिपूर्वक असल्यामुळे त्या समयात ते ज्ञानाचा ज्ञेय बनत नाही. अबुद्धिपूर्वक विकल्प आणि पर्यायी मध्ये तो भाव प्रगट होतो. प्रगट झाला असताना देखील त्याचा त्या आत्म्याशी एकाकार संबंध नाही. आपल्या उपयोगाने ते शुद्धात्म्यात लीन आहे आणि म्हणून या भूमिकेत जरी त्याला कर्मबंध होत असेल त्या अनुषंगाने, तरी कर्मबंधाकडे देखील त्यांचं लक्ष नसतं आणि केवळ आत्म्याशी तन्मयतेने अनुभूतीमध्ये ते रममाण असतात. अशा या सामायिक संयमामध्ये अखंड एक न्यायकृप आत्म्याची आराधना आहे. तर छेदोपस्थापनेमध्ये अहिंसा, महाव्रत, सत्य आदी रूपांनी संयम पालन केल्या जातो. भेद संयमात काही दोष असल्यास प्रायश्चित्तादी पुन्हा संयमात येणं हे देखील छेदोपस्थापन आहे. आता भेदरूप सामायिक पालन करत आहे, भूशयन करत आहे. भूशयन करत असताना त्याच्यामध्ये काही दोष आढळले, कड फेरला, त्रासूक जमीन पाहायला गेली नाही, काहीही दोष असेल तर हा त्यांचा दोष छेदोपस्थापनाच आहे. पण या ठिकाणी ही छेदोपस्थापना गृहीत न धरता निर्विकल्प सामायिक आणि भेदरूप व्रत असे हे मूलगुण त्यांचं ग्रहण केलेलं आहे. ज्याप्रमाणे सुवर्णाचा इच्छुक मनुष्य कोणत्याही रूपात सुवर्णाला ग्रहण करतो, त्याप्रमाणे सामायिक संयमार्थी संयमाच्या विकल्पांना म्हणजेच मूल गुणांना ग्रहण करतो आणि त्याचे विकल्प आहे 5 महाव्रत, 5 समिती, 5 इंद्रिय निरोध, 6 आवश्यक आणि 7 शेष गुण. समस्त सावध्य योगाचे प्रत्याख्यान म्हणजे महाव्रत आहे आणि श्रमणांचे बाकीचे गुण महाव्रताचं अनुसरण करणारे आहे. एक जर म्हटलं सर्व सावध्य योगाचा त्याग, तर एकच निर्विकल्प भूमिका त्यांची आणि परत त्याला एक मूलगुणामध्ये सांगायचं असेल तर महाव्रत एका शब्दामध्ये देखील सांगता येतो. परंतु जर विस्तार करायचा असेल तर असे 28 मूलगुण आपण परत प्रतिपादन करू शकतो. उपेक्षा संयमात राहू न शकल्यामुळे उपेक्षा संयम हा उत्कृष्ट दर्जाचा संयम आहे. निर्विकल्प भूमिका असणारा हा संयम आहे. याच्यामध्ये जेव्हा मुनी स्थित राहू शकत नाही त्यावेळेला ते चारित्र म्हणजे व्यवहार रूप चारित्र पाळतात किंवा प्रवृत्ती रूप चारित्र पाळतात. आणि व्यवहार चारित्र पाळताना व्रत, समिती, गुप्ती, धर्म, अनुप्रेक्षा, परिशह, जय अशा प्रकारचं हे व्यवहार चारित्र सांगितलंय. पहिल्यांदा तर 5 महाव्रतांचा अंगीकार सांगितलेला आहे. 5 महाव्रतांच्या रक्षणासाठी 5 समितींचं पालन आवश्यक आहे. त्याच्यासाठी इंद्रिय निरोध करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी धर्माचं चिंतवन देखील आवश्यक आहे. 12 अनुप्रेक्षांचं चिंतवन असणं हे देखील गरजेचं आहे आणि परिशहांवर विजय प्राप्त करणं.
परिशह ज्या वेळेला जीवनात येतात, एक म्हणजे परिशह येत आहे हे ज्ञात करून त्याच्यावर दुर्लक्ष करणं, हा एक प्रकारचा परिशह जय झाला. आणि दुसरं की अभेद सामायिकामध्ये ते एवढे तल्लीन आहे की परिशहांकडे त्यांचं लक्षही जात नाही. हा उत्कृष्ट दर्जाचा परिशहजय त्यांच्या जीवनात ते साधत असतात. तर अशा प्रकारे ही त्यांची प्रवृत्ती रूप चारित्र पालनाची भूमिका आहे. 5 अशा तऱ्हेने श्रमणांच्या मूलगुणात पालन करण्यास प्रमाद असल्यास दूर सारून निर्दोष पालन करणं हे छेदोपस्थापना आहे. जेव्हा मुनी 7व्या गुणस्थानात निर्विकल्प सामायिकामध्ये स्थिरता असताना या 28 मूलगुणांचा विकल्प त्यांच्या जीवनात नाही, पण या अवस्थेत जेव्हा ते स्थिर नसतात तेव्हा 28 मूलगुणाचे शुभ विकल्प जीवनात येतात. परंतु त्याही वेळी मात्र 12 कषयांचा अभाव रूप वितराग भाव नियमपूर्वक त्यांच्या जीवनात असतोच. आणि मूलगुणांच्या पालनासाठी रक्षणार्थ 22 परिशहजय, क्षुतृष्णा आदी, 12 तप, अनशन, औमोदर्य आदी 34 असे हे 34 उत्तर गुण त्यांनी हा परिणमतो. म्हणजे हे तर मूल गुण सांगितले, आणि मूल गुण सांगताना 22 परिशहजय आणि 12 तप हे त्यांचे कदाचित 34 असे उत्तर गुण देखील सांगितलेले आहे. या उत्तर गुणांची देखील ते पालना करतात. जर शिथिलाचार जास्त वाढत आहे असं जर त्यांना जाणवत असेल तर लगेचच अनशन, औमोदर्य आदी व्रत ते तपश्चरण करतात, किंवा विविक्त शय्यासन एका आसनामध्ये स्थिर राहणं, उभ्यानी तपश्चर्या करणं, हे सगळे त्यांच्या जीवनामध्ये मूल गुणाचं रक्षण करण्यासाठी, निर्विकल्प अभेद सामायिक तल्लीन त्याच्यामध्ये राहण्यासाठी हे सगळे बाकीचे असे पहारेकरी त्यांच्या जीवनात असतात. मूलगुण रूप पहारेकरी असे त्यांच्या जीवनात असतात. आणि त्यांच्या रक्षणार्थ परत मनुष्य, तिर्यंच, देव आणि अचेतन कृत 4 उपसर्ग जय आणि 12 भावना भावतो. कोणत्याही तैरश्च मानवम दैवम उपसर्गम सहेधुना सामायिकामध्ये त्यांची ही प्रतिज्ञा असते की मला आता तिर्यंच, देव, मनुष्यकृत कोणताही उपसर्ग झाला तर तो मी अत्यंत समता बुद्धीने सहन करेल. आणि 12 भावनांचं निरंतर अहर्निश चिंतन की जेणेकरून वैराग्य उत्पन्न होईल. जसं 5व्या ढालीत म्हटलेलं आहे, मुनी सकल व्रती बडभागी भव भोगन ते वैरागी, वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई. मुनी सकल व्रती बडभागी, बडभागी म्हणजे की हे मुनी सकल व्रती तुम्ही अत्यंत बडभागी आहात, म्हणजे भाग्यवान आहात. तुमच्या जीवनामध्ये अशा 12 अनुप्रेक्षा रूपी अशी माता तुम्हाला लाभलेली आहे की ज्या मातेमुळे तुमचं हे धर्मरक्षण सहजतेने पार पाडत आहे. अशी ही मुनींच्या जीवनात असलेली ही सर्वश्रेष्ठ अशी छेदोपस्थापनाची भूमिका, सामायिक आणि छेदोपस्थापना. आणि हे 2 चारित्र चालणार आहे 6 पास, म्हणजे तसं तर सुरुवात 7 पासून आहे, मग 6व्या गुणस्थानाच्या भूमिकेत आला म्हणून 6 पासून हे चारित्र म्हटलं गेलं. 6, 7, 8 आणि 9 या गुणस्थानामध्ये छेदोपस्थापना हे चारित्र म्हटल्या गेलंय. सामायिक आणि छेदोपस्थापना ही 2 चारित्र प्रामुख्याने सांगितली आहे. मग प्रश्न कसा कधी कधी असाही येतो की 6व्या 7व्या गुणस्थानात छेदोपस्थापना सांगितली, हे तर ठीक आहे, परंतु श्रेणी आरोहण करण्याची जी गुणस्थान आहे 8, 9 या गुणस्थानामध्ये छेदोपस्थापना का सांगावी? तर याचाही अर्थ असा लावता येऊ शकतो आपल्याला की त्या ठिकाणी खालच्या भूमिकेचा छेद करून वरच्या भूमिकेत ते स्थित होतात आहे. हीच त्यांच्या जीवनातली छेदोपस्थापना आहे. लक्षात घ्या हा अर्थ.
अत्यंत महनीय आणि चिंतनीय असा अर्थ आहे की या छेदाला दूर करून ते वरच्या भूमिकेत उपस्थापित होतात, म्हणून त्या ठिकाणी देखील छेदोपस्थापना. इथली 6व्या गुणस्थानात आले ही शुभाची भूमिका आता वरच्या भूमिकेत नाही आहे. वरच्या भूमिकेत त्यांचं जे छेदोपस्थापना चारित्र्य म्हटलं गेलं ते 7व्या गुणस्थानात असताना 7व्या गुणस्थानाचा छेद करून 8व्यात उपस्थापित झाले. 8व्या मधल्या संज्वलन मान मायाचा उपस्थापना छेद करून 9व्या गुणस्थानाच्या भूमिकेत गेले. ही त्यांची भूमिका आहे त्या ठिकाणी. अशा तऱ्हेने ही गाथा 2 गाथा होत्या आणि ह्या अत्यंत विस्तृत रीतीने आपण बघितलेल्या आहे. आणि याचा प्रयोग पहा की श्रमण दीक्षा ग्रहण करून, आता खऱ्या अर्थाने आज आम्ही श्रमण बनू नाही बनू, परंतु कोणत्या ना कोणत्या भावामध्ये आम्हाला श्रमणत्व स्वीकारायचंच आहे, हा दृढ अभ्यास किंवा संस्कार या ठिकाणीच मला करायचं आहे. आणि हे माझे भाव भवभवांतरी माझ्या सोबत जाऊ शकतात. कारण हा संस्कार अंतरंगामध्ये इतका खोलवर केला पाहिजे की हा भाव निरंतर माझ्या जीवनात टिकायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे श्रवण दीक्षा जेव्हा केव्हा आम्ही ग्रहण करू त्यावेळेला अभेद सामायिक संयमासाठीच प्रथमतः माझा उद्यम असणार आहे. परंतु ज्या वेळेला तो साधणार नाही त्यावेळेला अपरिहार्यपणे भेदरूप अशा संयमामध्ये देखील मी स्वतः स्थित होईल. अशी ही प्रयोगाची भाषा किंवा असा हा मनाचा विचार आम्हाला या गाथेच्या अनुषंगाने करायचा आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रयाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.